नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी.बी. जोशी आपल्या सर्वांचं जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे तो आहे IBC ॲक्ट 2016, इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी ॲक्ट 2016. आता हा कायदा कुठल्या कुठल्या गोष्टींवर ॲप्लिकेबल होतो हे आपण पहिल्यांदा बघूया. जर का कुठल्याही कंपनीने कर्ज घेतलेलं आहे आणि ते कर्ज थकलेलं आहे आणि ती कंपनी आता दिवाळखोरीत गेलेली आहे आणि त्यांना बँकेची नोटीस पण आलेली आहे, तर त्या तिन्ही केसमध्ये आपल्याला IBC ॲक्ट लागू होतो. बँका काय करतात, की कंपनीने जर का डिफॉल्ट केला आणि तो डिफॉल्ट जर का 1,00,00,000च्या वर असेल, तर बँका आता DRT किंवा दुसऱ्या मीडियम थ्रू करत नाहीत. त्या NCLTमध्ये जाऊन रिकव्हरी करतात आणि ती रिकव्हरी ज्या कायद्याअंतर्गत करतात, त्या कायद्याला IBC ॲक्ट असं म्हणतात. आता आपण समजून घेऊया, की IBC ॲक्ट हा कुठल्या कुठल्या गोष्टींवर लागू असतो. सर्वप्रथम हा कंपनीने जर का लोनचा डिफॉल्ट केला, तर त्या कंपनीसाठी जर का रिकव्हरी करायची असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला IBC ॲक्ट लागू होतो. दुसरं, पार्टनरशिप फर्म असेल तरीसुद्धा आपल्याला IBC ॲक्ट लागू होतो. तिसरं, जर का LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला IBC कायद्याअंतर्गत बँकांना रिकव्हरी करता येते. आणि चौथं आहे इंडिव्हिज्युअलनं पर्सनल गॅरंटी जेवढी दिलेली असेल एखाद्या कंपनीसाठी, तर त्याच्या पर्सनल गॅरंटीपुरता IBC ॲक्ट तिकडे लागू होतो. पण बेसिकली DRTमध्ये जाणाऱ्या केसेस आणि IBC अंडर येणाऱ्या केसेसमध्ये मेन फरक हाच आहे, की कंपनीचा डिफॉल्ट असेल आणि मोठ्या लेवलवर डिफॉल्ट असेल, तर मोठे केसेस आणि मोठे प्रकरणच हे NCLTत जातात आणि ते IBC अंडर जातात. आणि छोटे जे प्रकरण आहेत 20 लाखापर्यंत, 30 लाखापर्यंत, 50 लाखापर्यंत, तर हे DRTत जातात. तर अशा पद्धतीने ह्या दोघांमधला फरक आहे मित्रांनो. आता आपण समजून घेऊया, की NCLTत जर का बँकांना रिकव्हरीसाठी जायचं आहे, तर कुठल्या कुठल्या गोष्टीची क्रायटेरिया आहे. सगळ्यात पहिल्यांदा कंपनीचा लोनचा डिफॉल्ट जो आहे तो 1,00,00,000 असला पाहिजे किंवा त्याच्या वर असला पाहिजे. दुसरी गोष्ट, कंपनीला बँकांना IBC अंतर्गत सेक्शन 7 खाली NCLTमध्ये अर्ज करावा लागेल रिकव्हरीसाठी. त्याच्यानंतर NCLTत केस गेल्याच्या नंतर NCLT केस अप्रूव्ह करते आणि तिथे इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल म्हणून एक माणूस आहे, त्याची नेमणूक करते. मग त्या दिवसापासून काय होतं, त्या दिवसापासून जे डिफॉल्ट कंपनीचे डायरेक्टर आहेत त्यांची डायरेक्टरशिप रद्द होते आणि पूर्ण मॅनेजमेंटचा चार्ज किंवा कंट्रोल हा IPच्या हातात येऊन जातो आणि मग IP तिथून पुढे निर्णय घेतो. आता बँकांनी अर्ज केला NCLTमध्ये आणि NCLTने अप्रूव्ह केली जर केस, तर त्या दिवसापासून मॉरिटोरियम पिरियड चालू होतो. मॉरिटोरियम पिरियड काय आहे हे आपण पुढे समजून घेऊया. त्यानंतर काय होतं, IP अपॉइंट झाला. मग IP काय करणार, IP रिझोल्यूशन प्लॅन तयार करणार आणि रिझोल्यूशन प्लॅन जर का ॲक्सेप्ट झाला तर कंपनी वाचते आणि रिझोल्यूशन प्लॅन जर का रिजेक्ट झाला तर कंपनी लिक्विडेशनमध्ये जाते. लिक्विडेशन हा एक वेगळा पार्ट आहे मित्रांनो, त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आता आपण हे समजून घेऊया, की हे सगळी प्रोसेस आपली किती दिवसामध्ये होते. ही सगळी प्रोसेस आपली 180 दिवस म्हणजे 6 महिन्यामध्ये होते. म्हणजे बँकांना जर कर्जाची रिकव्हरी करायची असेल, तर त्यांना सर्वप्रथम NCLT थ्रू, IBC थ्रू त्यांना रिकव्हरी करणं सोपं आहे. म्हणून प्रत्येक बँका आता NCLTत जाऊन IBCमध्ये रिकव्हरी करतायत. आता आपण हे समजून घेऊ, की याच्यामध्ये कोण कोण करू शकतं. बँका करू शकतात, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहेत ते सुद्धा इकडे IBC अंतर्गत रिकव्हरी करू शकतात आणि NBFC कंपनी आहेत, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्या आहेत त्या सुद्धा IBC अंतर्गत लोनचा डिफॉल्ट असेल तर रिकव्हरी करू शकतात. इकडे आपल्याला मेन काय फायदे आहेत, IBC का आणला गेला मित्रांनो, की बँकांना जो DRT कायदा होता त्याच्या अंतर्गत रिकव्हरी करण्यामध्ये बऱ्याचशा काय अडचणी येत होत्या. तसेच बँकेचा जो NPA होता, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, हे फार वाढत होते आणि ह्या सर्व कारणांमुळे आणि रिकव्हरी फास्ट होत नव्हती बँकेची. या सर्व कारणांमुळे काय झालं, आपल्याला IBC कायदा आणावा लागला आणि IBC कायदा हा शॉर्टमध्ये आणि लवकर आपल्याला रिकव्हरी करून देतो. त्यामुळे आपण IBC अंतर्गत रिकव्हरी करतो. आणि आता आपण हे समजून घेऊया, की इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल नेमकं करतो काय. IP अपॉइंट झाल्याच्या नंतर काय करतो, की तो ज्या कंपनीचा डिफॉल्ट झालेला आहे त्या कंपनीचा चार्ज घेतो, त्याच्या किती ॲसेट्स आहेत ते बघतो आणि किती लॅबिलिटी आहेत ते पण बघतो आणि त्या सगळ्या बघून रिझोल्यूशन प्लॅन तयार करतो. महत्त्वाचा विषय असा आहे, मॉरिटोरियम पिरियड म्हणजे काय. मॉरिटोरियम पिरियड म्हणजे बँक NCLTत गेल्यानंतर NCLTने आपली केस अप्रूव्ह केली त्या दिवसापासून मॉरिटोरियम पिरियड चालू होतो. तो पिरियड असा आहे, की त्या पिरियडमध्ये डायरेक्टरला कुठलीही कंपनीची मालमत्ता कोणाला विकता येत नाही, ट्रान्सफर करता येत नाही
आणि तसेच स्वतःच्या फायद्यासाठी वापरता येत नाही. आणि जर का त्या कंपनीवर कुठल्या लिगल केसेसही चालू असतील तर त्या लिगल केसेससुद्धा तिकडे स्टॉप होऊन जातात, कारण NCLTमध्ये मॅटर पेंडिंग असतं. तर अशा पद्धतीने प्रत्येक बँकेला IBC अंतर्गत रिकव्हरी करता येते, लोनची रिकव्हरी करता येते. हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे. या रिलेटेड जर का आपल्याला अजून काही प्रश्न असतील, विचारायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण त्या पद्धतीने वेगळे व्हिडिओ, त्यावर सेपरेट व्हिडिओ तयार करू. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.